श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मनाला शांती मिळेल, तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार निर्माण होतील, असा हा मंत्र आहे. तर तो मंत्र कोणता आहे, कधी बोलायचा, कसा बोलायचा, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, आपण आपली आर्थिक अडचणी असतील किंवा कुठली इच्छा असेल, मुलांच्या लग्नाची, एज्युकेशनची किंवा मग घराची कुठलीही इच्छा असेल, आपण त्यासाठी स्वामींची सेवा करतो. आणि खरंच स्वामी ना आपल्याला योग्य वेळ आली की ती गोष्ट नक्की देतात. स्वामींना माहिती असतं की आपल्या भक्ताला कधी काय द्यायचं आहे आणि ते वेळ आली की ते नक्कीच देतात. पण आपण करतो ना, त्यासाठी सेवा करतो. कोणती मग गुरुचरित्र पारायण असू द्या किंवा मग श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण असू द्या किंवा इतर कुठली सेवा असू द्या, आपण कुठल्या ना कुठल्या इच्छेसाठी सेवा करतो. पण आपल्या मनाच्या शांतीसाठी, आपलं मन शांत राहावं, मनामध्ये कुठले विचार येऊ नयेत, वारंवार टेन्शन येऊ नये, यासाठी आपण काय करतो, त्यासाठी देखील आपल्याला फक्त या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र तुमच्या मनामध्ये येणारे वाईट विचार असू द्या किंवा मग तुमचं मन शांत राहत नसेल किंवा मग सारखं तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचा स्ट्रेस येत असेल, त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. दिवसातून कमीत कमी तुम्हाला 1 वेळा तरी हा मंत्र बोलायचाच आहे. किती? तुम्ही अगदी 1 माळ जरी बोललात, सकाळी देवपूजा झाली, तुमची दिवाबत्ती झालं, स्वामींची सेवा करून झाली, तुम्ही नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवा करून झाली, त्यानंतर तुम्ही हा 1 माळी जप फक्त रोज मंत्र म्हणायचा आहे. जेणेकरून तुमच्यामध्ये जी काही ताणतणाव असतील किंवा जे काही मन शांत राहत नसेल ना, ते सगळं व्यवस्थित होईल आणि तुमचं मन शांत राहील. असा हा प्रभावशाली मंत्र आहे. बघा, स्वामींचे अनुभव तर खूप भक्तांना आलेले आहेत आणि ज्यांनी सेवा केली ना, स्वामी त्यांना त्याचं फळ नक्की देतात. फक्त काय असतं गरजेचं, कोणतीही गोष्ट तुम्ही सेवा करा, मंत्र करा, काहीही करा, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे स्वामींवरती विश्वास. किंवा तुम्ही इतर कुठल्या देवाची पूजा करत असाल तरी तुम्ही जोपर्यंत त्यांच्यावर विश्वास दाखवणार नाही ना, तोपर्यंत तुमच्या म्हणजे कुठल्याच सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर का हा मंत्र देखील विश्वासाने जपला ना, 1 माळ फक्त म्हटला ना तुम्ही रोज, तरी देखील तुमच्या मनाची शांती म्हणजेच तुम्ही खूप शांत राहताल. तुमच्या स्वभावामध्ये ऑटोमॅटिक बदल होईल. तुमच्या मनातील वाईट विचार दूर होतील, असा हा मंत्र. तर तो मंत्र कोणता आहे, तुम्हा सर्वांना माहितीच असेल. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र तुम्हाला फक्त 1 माळ जप करायचा आहे. मंत्र करते वेळेस फक्त लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला गोंधळ नसायला हवा. मंत्र जर का तुम्ही शांततेत जपला ना, तर नक्कीच तुमचं मन देखील दिवसभर शांत राहील. त्यामुळे तुम्हाला जर मानसिक तणावातून बाहेर पडायचं असेल किंवा तुम्हाला थोडीशी शांती हवी असेल, तर या मंत्राचा जप तुम्ही रोज किमान एकदा तरी नक्की करत जा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.